तर यस मॅच ऑन होईल. पंचांचा इशारा येतो. दर्ना 40+ आणि नारिवली 40+ यांच्यामध्ये सामना आणि टॉस जिंकलाय नारिवली 40+ न निर्णय घेतला क्षेत्ररक्षण. तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. आज सकाळचं हे सत्र पहिला सामना आपण जरूर पाहिला. 11:01 झालेत. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. स्वर्गीय गंगाराम मडवी स्मृती चषक श्री गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+. तर धरणा 40+ संघ खेळणार आहेत. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा विनंती असेल आपल्याला. तर आज आपण पाहतोय आमचे पंच असतील श्रीनाथ पाटील आहेत. या श्रीनाथ पाटील. तर नक्कीच मॅच कडे आपण वळणार आहोत. नारिवली 40+ ने टॉस जिंकला आणि त्यांनी निर्णय घेतला क्षेत्ररक्षण. सलामीची जोडी सरकल्या. तमाम पाहुणे मंडळी सकाळच्या वातावरणामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. तर पहिला सामना आतापर्यंत संपन्न झाला आणि आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आहे. फटाक्यांच्या आतिषबाजी 40+ चा आज लॉर्ड्स आहे. महेंद्र हा नक्कीच आपण सागर आता फटाक्याची आतषबाजी पाहिली. ज्यांच्या आगमनाने ही फटाक्याची आतषबाजी आपण नक्कीच ऐकली. ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे ते अंबरनाथ तालुका सभापती सन्माननीय चैनुशेठ जाधव साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या स्वागतास्तव ही फटाक्याची आतषबाजी खरोखरच या स्पर्धेमध्ये आज त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आमच्या या स्पर्धेच्या विनंतीला मान देऊन ते इथे उपस्थित झालेले आहेत. यस चला मॅच ऑन करा. ओके ओके डन डन. बघा डीजे एसटीसी ची ही कमालीची यंत्रणा आहे. एक्स्ट्रा प्लेयर नाही आहे संघ, याची नोंद घ्या. आणि त्याचबरोबर वैभव शेठ हे देखील उपस्थित झालेले आहेत, उद्योजक आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. तसेच सूरज जाधव. सर्व सन्माननीय पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करतोय. 40+ आज लॉर्ड्स आहेत. पहिला सामना संपन्न झाला. एक्स्ट्रा प्लेयर असेल तर पाठवा, असेल तर पाठवा, मॅन्डेटरी आहे. नारिवली 40+. तर अशोक आणि संदीप यांना पाहतोय. धरणा 40+ ची ही जोडी. अशोकना पाहतोय गोलंदाज मनोरला पाहूया. ओ सावध पवित्रा डिफेन्स करतोय, धाव घेण्याची तयारी. नारिवली 40+ विरुद्ध धरणा असा हा सामना आहे, विद्यमान सामना. ही सुद्धा लढत अतिटरीची असेल. यापूर्वीचा सामना पाहिला आगासन 40+ आणि त्यांच्या विरुद्ध नावाली 40+ आणि सामना जिंकला आगासन 40+ आणि त्यानंतर हा दुसरा सामना आहे. पुढचा चेंडू. ओ फुटवाचा वापर खेळण्यासाठी तयारी जरूर दाखवली. बॅटिंग करत असताना संघ आपण जरूर पाहतो अशोक आणि संदीप. अशोक आणि संदीप मनोहर यांचं हे पहिलं षटक. 2 सिंगल, पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर डॉट, फर्स्ट ओव्हर, राऊंड विकेट. फुटवरचा वापर, लाईन पाहिली जरूर, गुड लाईन. नारिवली 40+ चांगला संघ. धरणा 40+ आज पाहतो आमची सर्व आयोजन कमिटी. अशोक आणि संदीप यांना पाहतोय. षटकारासाठी 500 रुपये आमचे सन्माननीय देवेंद्रजी मडवी साहेब यांच्याकडून ही सुवर्ण संधी. कटआउटसाठी मनोहर पाटील यांच्याकडून 500 रुपये. कोणत्याही कटआउट्सला जर डायरेक्ट हिट केलं. धरणा 40+ बॅटिंग करतो. मागच्या सामन्यामध्ये तेच झालं.
जेव्हा आगासन 40+ पहिल्या षटकामध्ये नवनाथ सालुंके यांच्या फक्त 2 धावा आल्या, मात्र त्यानंतर जो पलटवार केला ना बिंदासनं 28 धावा ठोकल्या आणि त्याच पद्धतीचं क्रिकेट दाखवावं लागेल. मनोहर यांना पाहतोय पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट समोर ठेवला, ड्राईव्ह करतो डीप लॉंग ऑफ कडे, फिल्डर रेडी आहे, सिंगल, गुड फिल्डिंग. नारिवली 40+ आपण जरूर पाहतो दोन्ही संघ चांगल्या धाटणीचे संघ आहेत. नारिवली 40+ मोहन पाटील नारिवलीचे असतील, सन्मान्य आमचे सामाजिक राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व विश्वनाथ शेठ मस्कर नारिवली असतील, जगदीश पाटील सर नारिवली. तर भगवान पाटील आणि रतन पाटील यांच्याकडून बघा प्रत्येकी 500 रुपये प्राइज. धरणा संघाच्या कोणत्याही फलंदाजानं षटकार ठोकला तर 500 आणि देवेंद्र मडवी साहेब आहेत आमचे मुख्य आयोजक करते त्यांच्याकडून 500 आणि हे प्राइज संदीप पाटील सर वाढत जाईल कारण धरणा संघ खेळतोय. दीपक पाटील 1000 म्हणजे 1500 + 1000 म्हणजे एक षटकार 2500. क्या बात आहे दसत पाटील सर, एक षटकार 2500, एक षटकार 2500 रुपये. बघा बंपर प्राइज आहेत, बक्षिसाची गंगा. एक षटकार 1000 आणि जर तो बॅनर हिट झाला तर आणखीन 500 म्हणजे 3000. कोणत्याही बॅनरला मनोहर पाटील यांच्याकडून आज अनलिमिटेड ऑफर आहे. 4 षटकार फक्त एक बॅनर हिट करा 3000 देऊन जाईल. एकूण धावा 4, 4 रन्स. चैनू जाधव यांच्या बॅनरला मारला तर 2000 बंपर प्राइज. चैनू जाधव यांच्याकडून प्रत्येक षटकार 1000 म्हणजे 2500 + 1000 3500 एक षटकार. क्या बात है. आयोजक कमिटी जरूर आपण पाहतोय बक्षीस 4 धावा. षटकार येणार का? यस. मात्र संघासाठी खेळायचे, गावासाठी खेळायचे, गावाच्या अभिमानाचा विषय असतो. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये संघ बॅकफुटला आणि अपेक्षा अशोक आणि संदीप एक षटकार 2500 3500 आणि प्लस बॅनर हिट झाला तर ते आणखीन 2000 म्हणजे बॅनर हिट षटकार तुम्हाला पडेल तब्बल 5000वर. सुवर्ण संधी आतिषबाजी होणार का? अशोक आणि संदीप यांच्याकडून अपेक्षा आहे धरणा 40+ साठी. बघा गावचा संघ जेव्हा खेळत असतो ना तेव्हा एक वेगळा आनंद. ओ थोडा खाली ठेवला, धाव घेण्याची तयारी. अशोक आणि संदीप यांना पाहतोय आणि एकूण धावा धावफलकावरती टोटल 6 धावा आहेत. गोलंदाजी करताना मनोहर यांचं पहिलं षटक, राजू डॉट, सिंगल सिंगल, एकूण धावफलक 6. अशोक आणि संदीप सलामीची जोडी बॅटिंग करतोय धरणा 40+. पुढचा चेंडू आक्रमणाचा प्रयत्न, शॉट कव्हरला, फिल्डर रेडी आहे, सिंगल मिळेल. प्रेमना त्यांना जरूर पाहिलं. अतिथी कक्षामध्ये चर्चा होते. यस, आनंद देणारा क्षण. आज बक्षिसांची लयलूट आहे. सर्कल 6 साठी सुद्धा चर्चा होते. चला पाहूया, तो एक वेगळा आनंद असेल. ओ आक्रमण केला, डीप कडे. ओ थोडी पॉवर कमी पडली. पंच इशारा करतील बघा, पंच सुद्धा हसतात, तिथे स्माइल पाहते, त्यांना सुद्धा एक वेगळा आनंद असेल. कैलास पोरजीत आमचे मेन अंपायर्स. एकूण धावफलक पुढे सरकले. टोटल संघ पोहोचला 11 धावा, 11 रन्स. म्हणजे इथे गुणवत्ता जरूर आहे. फलंदाज पाहतोय अशोक. ओ ताकदीचा वापर जरूर केला, मात्र चेंडू बाहेर होता. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि एकूण धावा 11 आहेत. गावदेवी क्रिकेट संघ धरणा गाजला. 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा गाजला. 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा गाजला. 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा गाजला. नक्कीच आणखीन पारितोषिक आले बघा. पांडुरंग पाटील आहेत खानाव गावचे प्रसिद्ध उद्योजक आणि संदीप पाटील आहेत त्यांचे परम मित्र.
आणि संदीप पाटील याने 3 षटकार ठोकले तर 1000 रुपये त्यांना जी पे केलं जाईल. मात्र इथे 1 षटकार तब्बल 3500 रुपये मिळून देणार आहे. सर्व पुरस्कर्त्यांचे धन्यवाद देऊया. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. एकूण धावफलक पाहतोय. एकूण धावा 11. पहिले षटक मनोहर 4 धावा. त्यानंतर राजू यांच्या षटकामध्ये 7 धावा गोलंदाजी करतोय नारिवली 40+. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड डीप कडे खेळला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकडे 2 धाव घेण्याची तयारी. यस आणि झाली मिसफिल्ड. आमच्या थोड्या नजरे आड येते क्षेत्र. मात्र इथे पंचांचा इशारा 4 धावा. तर देवेंद्र मडवी साहेब यांच्याकडून चौकारासाठी 200 रुपये, फक्त 200 रुपये. तर नक्कीच आता इथे दसत पाटील सर असते ना तर जीएसटी लागली असते सगळ्यांना. 15 धावा दाखल कर. थोडं मनोरंजन एंटरटेनमेंट. 3rd ओव्हर स्लोवर 1 आणि गेलाय चौकार जाईल निश्चित. 3rd मॅन कडे मोहन पाटील यांनी ठोकली धाव आणि यस आला हा चौकार. 200 तर जमा. पाटील बॅट्समन मारतो 4 सिक्सर. विकास केनी बॅट्समन संघाचा तो कीपर. महेंद्र पाटीलची कामगिरी आहे ती ऑलराऊंडर. मनोहर पाटील गोलंदाज टाकतोय बॉल यॉर्कर. क्या सुंदर डीजे एसटीसी सॉन्ग आपण जरूर पाहतो. आनंद देणारा क्षण. नारिवली 40+ न टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करते. 2 चौकार आले. हॅट्रिक होणार का? ओके. एकूण धावा 19. सलग 2 चौकार. संदीप पाटील षटकारासाठी बंपर प्राइज आहेत. मात्र गावासाठी खेळायचे संघासाठी डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या यांची रॉयल एंट्री होईल काही वेळातच. 3rd ओव्हर 3रं षटक. धावा 19. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉप कडे झालं खराब क्षेत्ररक्षण आणि 3 चेंडूवर 3 चौकार. बघू आता किती प्राइज येतं. 3 चौकार आले. षटकार येत नाही, चौकार आलेत. क्या बात आहे. तर देवेंद्र मडवी साहेब यांच्याकडून 500 रुपये हॅट्रिक साठी. नाही नाही त्याने अभ्यास केला सागर. कालपासून ते अभ्यास करतायत आणि अभ्यासाची कारण तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढा परीक्षेमध्ये तुम्हाला गुण जास्त मिळतील. तेच इथे संदीप कडून आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच. आणि संदीप पाटील देवेंद्र मडवी साहेबांचे रोकडा पैसे जमा झाल्या माहिती देतो. पैसे त्यांनी जमा केलेत. 23 धावा धावफलकावर. 3 चेंडूवर 3 चौकार. आणखीन एक लॉफ केलाय डीप कडे आलाय दणदणीत षटकार. चला पैसे जमा होऊ दे. संघाचा बोलबाला झाला. गावदेवी संघाचा बोलबाला झाला. 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा गाजला. क्या बात आहे. 3 चौकार आणि त्यानंतर षटकार. आता पैसे जमा करा. आणि इथे दसरथ पाटील सर असते ना तर त्यांचा एक डायलॉग प्रसिद्ध आहे. पैसे जमा करा नाहीतर नक्कीच इथे रॉयल एंट्री होते. या संदीप पाटील सरांकडे वळूया. क्या बात आहे. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि आजचं खास आकर्षण डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या यांचं इथे आगमन. क्या बात है. जबरदस्त जबरदस्त. ये है गोट्या का जलवा. देख सकते आप. ज्यांची आपण कालपासून चर्चा सुरू होती. बऱ्याच न्यूज चॅनलला देखील ही ऍड होती आणि आज गोटे अंपायर या स्पर्धेच्या माध्यमातून इथे उपस्थित झालेले आहेत. वेलकम गोट्या. यस नक्कीच. मॅच कडे वळतो. आनंद देणारा क्षण. 3 चौकार त्यानंतर षटकार. धावसंख्या मजबूत आहे. एकूण धावा 29. 2 धावेसाठी प्रयत्न. का बॅटिंग सुरू झाली. मिसफिल्ड. बॅकअप चांगलं. एकदा बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. संदीप पाटील वैयक्तिक 24-31. बघा अंपायर गोटे आले ना तेव्हा दसरथ पाटील सरांनी कृष्णा सांगितलं का ड्रेसिंग रूम तिकडे. त्यांना सांगितलंय. बघा अंपायर गोट्या ही त्यांची अनोखी अदा. बिनजोड. इथे मात्र फटकेबाजी सुरू आहे.
संतोष काटे यानं तिथे पाहिलं बॅटिंग करत असताना धरणा षटकारासाठी जे प्राईज होतं ना ते आपण पाहते संदीप यांना मिळालं कारण त्यांच्या लक्षात आहे कुणी किती किती प्राईज लावलेत. एक षटकार नक्कीच आलाय क्रिश आणि 3 षटकानंतर एकूण धावा 32. चला जाऊया क्रिकेट बघायला आज मैदानाला भरला घमासन क्रिकेटचा आज कोंबडपाडा ग्राउंडला स्पर्धा आली हो नावा रूपाला स्पर्धा आली हो नावा रूपाला 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा गाजला. तर 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 32. प्रोजेक्टेड स्कोअर पाहतो 43. अजून एक ओव्हर बाकी आहे. संदीपनं काय तुफानी खेळी केले. लक्ष्मण गोरपेकर यांना पाहतो 11 मध्ये 25 धावेची तडाखेबंद खेळी. मात्र ही भागीदारी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे धरणा 40+ साठी. खूट स्टार्ट 32 धावा लास्ट ओव्हर. आक्रमण केलंय येईल डीप कडे. पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया. आणखीन एक उतुंग षटकार. नाही सागर खरोखरच आता मात्र संदीपच्या या खेळीला तोडच नाही. आता तुम्ही काही बोलू शकत नाहीये. हा गावदेवी धरणा 40+ तुम्ही आता संदीप समोर गप्प बसा. जेव्हा पाटील बॅट्समन मारतो 4 सिक्सर विकास केनी बॅट्समन संघाचा तो कीपर. तर नक्कीच संदीप पाटील यांचं वैयक्तिक योगदान पाहिलं तर 3 चौकार 1 षटकार आणि 2 षटकार. बघा 12 मध्ये 21 जोरदार टाळ्या. ग्रेट इनिंग टॉप क्लास इनिंग. 31-12-31 धरणा 40+ आपल्याला बसायचे. खेळाडू कक्षामध्ये सूचना आल्यात अन्यथा पॅनल्टी असेल. मात्र देवेंद्र मडवी साहेबांचे संदीप पाटील सर पैसे जमा होतात. बाकीच्यांनी जे सांगितलं त्यांचे जमा झाले नाही. जरा लक्ष असू द्या. देवेंद्र मडवी साहेबांचे पैसे जमा केलेत त्यांनी लगेच इन्स्टंट जमा केलेत. नाही नक्कीच नुसते सांगू नका तर द्या. तर यानंतर लढत असेल मोठा गाव आणि निलजे. दोन्ही टीम कॅप्टन आपण या टॉस साठी निलजे संघ आणि मोठा गाव. तर चेंडूची पूर्तता करायची आहे. नक्कीच टेक्निकल टीमच्या आम्ही मदत घेतो. पाहतोय फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्स. डीप कडे चेंडू जरूर गेला आणि क्रिश अँड ऑल टीम्स यस डेफिनेटली क्लिअर स्पष्ट झालं आणि सिग्नल 6 यस डेफिनेटली. का बॅटिंग सूर्य. संदीप 12 मध्ये 31 नक्कीच मॅच कडे वळणार आहोत. आनंद देणारा क्षण. चांगली भागीदारी. 38 धावा आहेत धरणा 40+ आणि त्यांच्या विरुद्ध 2 आत करताना नारिवली 40+. संदीप यांचं कौतुक करायला पाहिजे. ओ थोडा लेट खेळले. डीप कडे फिल्डर रेडी आहे आणि त्याला पकडणं कठीण. आणखीन एक चौकार. आला आला सारा गाव जमा झाला. संदीप पाटील काहीतरी बॅटिंगमध्ये जादू केले संदीपने. नक्कीच जादू घेऊन आलाय धरणाचा संदीप. काय बॅटिंग सूर्य. नाही नक्कीच जमा करतील ते कारण हे बिंदास आहेत. 13 चेंडू 35 ऑन साइडला जरूर खेळला. इशारा येईल आणि मिळतील 4 धावा. सागर कितीपर्यंत पोहोचला संदीप. 13 मध्ये वैयक्तिक योगदान पाहूया. 13 मध्ये 35 क्या बात आहे. 42 धावा आणि संदीप याने खुश केलं. जगदीश पाटील साहेब नारिवलीचे आमचे समालोचक मित्र यांनी सुद्धा कौतुक केलं. आणि 14 मध्ये 39 आता 3 चेंडू बाकी आहेत. 46 मला वाटतं जर 1-2 षटकार आले ना तर पैशांचा पाऊस होईल. नक्कीच हा वर्षाव. 3 चेंडू बाकी आहेत. 46 झालेत. ओ लाईन पाहिली तयारी दाखवली नाही. नॉन स्ट्रायकर यांच्या अशोक बोलतात तूच थांब मी येणार नाहीये. मात्र भागीदारी चांगली. धरणा 40+ कमिटी कडून पॅव्हलियन मधून आपल्याला उठायचं नाहीये. 46 धावा.
ओ दिशा दिली, गुड स्ट्रोक, डीप कडे आला हा दणदणीत फटका. आणखीन एक चौकार वैयक्तिक पोहोचले आता हॅलो 43. तर याचबरोबर ॲडव्होकेट नरेश पाटील पेंदरगाव शेतकरी कामगार पक्षाचे वकील सेलचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय प्रवीण पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. नक्कीच संदीप सर 50 धावा पूर्ण झालेत आणि एकटा लढलाय. वन मॅन शो. 16 चेंडू मध्ये 43 टाळ्या उद्या. शेवटचा चेंडू 50 धावा. ग्रेट बॅटिंग. 6 चौकार 2 षटकार 16 चेंडू मध्ये 43 वैयक्तिक. हा ठोकलाय दणदणीत सुपरफुल पॉवरफुल आणि वैयक्तिक 49. जबरदस्त जबरदस्त. जरा जोरदार टाळ्या होत्या संदीप पाटील साठी. काय खेळलाय खरोखरच आज या धरणा गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ आयोजित स्वर्गीय गंगाराम शेठ मडवी स्मृती चषक एक खऱ्या अर्थाने सफल झालेला दिसतोय. कारण 50 देखील या स्पर्धेमध्ये लागलेली आहे आणि ती देखील या स्पर्धेच्या आयोजकांच्या या खेळीने. नक्कीच संदीप सर एका धावेनं मिस केलं. 17 मध्ये 49. मात्र हा आनंद देणारा क्षण होता. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा होत नव्हत्या. मात्र संदीप पाटील 17 मध्ये 49 षटकार ठोकले. 3 चौकार आले. 6 संघ अडचणीमध्ये होता. स्ट्राईक रन रेट पाहतोय 288. टाळ्या सुरू राहिल्या पाहिजेत. मात्र बक्षीस फक्त दसरथ पाटील सर देवेंद्र मडवी यांचं जमा झालं. बाकीच्यांनी जे आम्हाला सांगितलं ते जमा झालं नाही. इनिंग नंतर बघूया. धन्यवाद संदीप पाटील. संदीप पाटील फॉर्मला बघा. त्यांच्या आता पिंडाला किती जण झोमतील बघा. आता त्याला 350 रुपये त्याच्या वाटायला येतील का बघा तुम्ही. इथून साला मॅच संपली की थेट वाईन शॉप गाठा. हा तिथं खुर्च्या मांडा. चैनू जाधव 3000. क्या बात आहे. त्याला कशाला कामावर मारायला पाहिजे. एक दिन में रोकडा. देवेंद्र मडवी 2000. संदीप पाटील जरा पैसे लावता पण जमा करा प्लीज. लाईव्ह स्पर्धा आहे प्लीज. नाही ना तेच आहे. लावता पैसे जमा करा. नसते तर नका लावू. एका ठिकाणी अशी स्पर्धा होती. लावत होता लावणारे शेठ लोक तो होता. याच्या खिशात काय नाही. सला शेवटी दाढीला पैसे नाहीत म्हणून लावते. म्हणजे दुसऱ्याचा बंगला पाहून आपल्या झोपडीला आग नाही लावायची. बरोबर की नाही सांगा मला. काय गरज आहे. हे लावणारे शेठ लोक आहेत. ते काय 10 आणि 50,000 लावतील. त्यांचा गोडाऊनचा 20-20 लाख रुपये भाडं येते महिन्याचा. चला जिंकण्यासाठी हॅलो 57 धावांचे निर्धारित 24 चेंडू मध्ये अतिशय जटिल आव्हान. मुश्किल कठीण अशक्य प्राय अवघड अवजड डोईजड आव्हान. शेवटी क्रिकेट आहे. काही होऊ शकतं. अतिशय दम. बोला संदीप दादा थोडा आपण सन्मान सोहळ्याकडे वळूया. येस येस. ज्या मान्यवरांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली त्या मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याकडे आपण वळतोय. हॅलो येस ओके. आपण वलिया सत्कार सोहळ्याकडे अंबरनाथ तालुका सभापती सन्माननीय चैनूशेठ जाधव साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी जाधव साहेबांना विनंती करेन की यावा आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय चैनूशेठ जाधव साहेब. तर नक्कीच वेलात वेल काढून ही मंडळी आज इथे उपस्थित झालेली आहे. तर आपण पाहतोय सन्माननीय अंबरनाथ तालुका सभापती आदरणीय चैनूशेठ जाधव. त्याचबरोबर उद्योगपती सन्माननीय सुरेश जाधव साहेबांना देखील विनंती करेन. मी आमची मॅनेजमेंट कमिटी आमच्या इकडे
गावदेवी क्रिकेट संघ धरणा यांच्या वतीने स्पर्धा, या स्पर्धेमध्ये शैनुशेठ जाधव साहेब तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं आभार. सुरेश जाधव साहेबांना विनंती करेन की यावं आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण देखील करायचा आहे. वेळात वेळ काढून ही सगळी मंडळी आज इथे उपस्थित झालेली आहे. भगवान पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आणि देवेंद्र तसेच आमचे दादा रतन आहेत. त्याचबरोबर मी विनंती करेन ॲडव्होकेट सन्माननीय घोटगावचे आदर्श व्यक्तिमत्व युवा उद्योजक वैभव शेठ भोईर यांना विनंती करेन की यावं आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण देखील करायचा आहे. वैभव शेठ भोईर या. युवा उद्योजक घोटगाव म्हटलं तर एक जबरदस्त नेतृत्व या गावामध्ये आपण नेहमीच पाहिलेलं आहे. त्यातील आपले हे सन्माननीय वैभव शेठ भोईर, तुम्ही आज इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचा आभार. यस कैलास ओके. यस धन्यवाद आलेल्या बोनाचा. आणि दादा पहिला षटक एक मिनिट, ॲडव्होकेट नरेश पाटील यांना विनंती करेन की यावं आपण आमचे पेंदर गावचे ॲडव्होकेट नरेश पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती. वकील सेलचे अध्यक्ष आहेत आणि इथे मात्र तो सन्मान आपण पाहतोय. आमचे दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते ॲडव्होकेट नरेश पाटील यांचा शुभ सन्मान होतोय. त्याचबरोबर आम्ही विनंती करू प्रवीण पाटील यांना, प्रवीण पाटील पिंदरगावचे आदर्श व्यक्तिमत्व, त्यांचा देखील इथे शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. प्रवीण पाटील नक्कीच थोड्याच वेळामध्ये आपण मॅचकडे वळणार आहोत. प्रवीण पाटील यांचा सन्मान इथे होतोय. तर इथे आलेल्या सर्व पाहुण्यांचा येतोचे सन्मान. वली आपण पुन्हा एकदा मॅचकडे जिथे सामना रंगतोय धरणा वर्सेस नारिवली. ऐकूया दशरथ दादा पाटील यांचा आवाज. यस धन्यवाद. 57 धावांचे राजू काटे. बालामडवे फुलटा चेंडू पुन्हा एकदा चेंडू पुश केलाय दमदार आणि हे खराब क्षेत्ररक्षण. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 4 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 10 वर. बिनबाद अशी दमदार सलामी नारवली विरुद्ध धरणा 40+. आज मात्र संदीप पाटील चमत्कार केला. मॅचचं काही होते हो, आणि घरचा मैदान आहे, त्याला माहिती आहे राम मंदिर कुठं ना बाबरी कुठं आहे. षटक क्रमांक पहिला प्रगती पदावर नुकतंच ज्यांचं आगमन झालंय गोटे अंपायर. कोंबाडपाडा मैदानावर अवतरलेली ही काली वडारी रंबा. ये मिस्टर गोटे अंपायर, ये देखो. तब्येत कोरोनापासून कमी आली, धंदा बसला ना. राईट महोदय के पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू जाईल निघून. लंगा आपला संदीप पाटील आज मात्र फॉर्म मध्ये. काय का टॉनिक बी नाही घेतलं काय? कुठे भक्ताकडे जाऊन बाबाकडं. किती जवळजवळ किती 5 हजाराची किती कमाई आज? 5,000. क्या बात आहे. अजून चालू आहे. आज संदीप पाटील मात्र जर मॅच जिंकली ना तर तुम्हाला लोक डोक्यावर घेतील. आणि हा फुलटा चेंडू पुल केलाय. दमदार टायमिंग. येस येस. आणि हा रेग्युलर बॉलर आणि दमदार सिक्सर. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 18. अशी दमदार सलामी. धुंद फुंद बेधुंद सुरुवात. नारिवली विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम धरणा 40+ हा विद्यमान सामना एक अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावा सामना. हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना. दोन बलाढ्य संघ
नामांकित नामवंत संघ नामचीन संघ थोड्याच वेळात डान्सिंग अंपायर गोटे अंपायर 9वा अजुबा आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक चेंडू जाईल लॉंगॉनला पुन्हा एकदा संदीप पाटील क्या बात आहे त्याला इलाज काय ऋषीमुनींचा शाप आहे काय का बॉल तुझ्याकडे गेलाच बघा सगळे बॉल तिकडे जातात आणि हे नारवलीचं दुर्दैव आज धाव संख्या 6 चेंडू 19 धावाशी दमदार सलामी अफलातून सर्वात 57 धावांची गरज आणि राहिल्या 18 चेंडूमध्ये 38 धावांची गरज तर नारिवलीने काल 40+ बेतोड्याला प्रथम क्रमांक पटकावलं म्हणजे अतिशय बलाढ्य संघ आहे धरणा 40+ दमदार आयोजन चांगली स्पर्धा चला वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगतीपथावर नवीन बॉलिंग मार्कवर गोलंदाज आपल्या ठेवणीतलं पटडीतलं वैयक्तिक पहिलं षटक संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगतीपथावर मनोहर आणि स्पर्धा जास्त 4-5 दिवस ठेवायचे हो जास्त 11-12 ठेवणार बघा घरात मयत झालं ना तरी कधी आता दिवस होते म्हणून स्पर्धा जास्त दिवस ठेवायचेच नाही 4 ते 5 दिवस ओके आहे आणि 40+ला जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस कारण स्टॅमिनावर राहायला पाहिजे का नको चला नवीन गोलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स मनोहर शॉर्ट फाइन लेग शॉर्ट थर्ड मॅन एक कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन डीप मिड विकेट असं आक्रमक फिल्डिंग आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दमदार फिल्डिंग जबरदस्त मोर्चेबानी आक्रमक क्षेत्ररक्षण चला थोडं स्पीडअप करा प्लीज राजू काटे आणि नॉन स्ट्रायकरला लक्ष्मण गोरपेगराशी ही भन्नाट जोडी राजू काटे मध्याच फॉर्ममध्ये आहे बेतोड्याचा काल चॅम्पियन ठरलेला संघ आहे आणि हा अंदर आहे स्टेप आउट झाला पुन्हा एकदा चांगला टाइम चेंडू जाईल मिड विकेटला मिळते 4 धावा नाट्यमय फटका जबरदस्त टायमिंग अफलातून फटका साऊथ संख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत वर्तमान टोटल स्कोर इज 23 पन्नान बिनबाद 23 अशी दमदार सलामी वेल बिगन इज हाफ डन धावसंख्या बिनबाद 23 मनोहर राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा पुन्हा आक्रमण चांगला फटका 4 धावांसाठी शॉर्ट सिलेक्शन अफलातून आहे ऑनसाइड तुम्ही असे फुलटॉस टाकले तर नक्कीच लॉलीबॉल धाव संख्या 27 बिनबाद 27 27 राजू काटे बॅटिंग ऑन 27 दमदार बॅटिंग नाही 27 अजून एक पाय म्हणजे सवळ धावा म्हणजे राजू काटेचे आहेत आणि हा पुन्हा एकदा चांगला टायमिंग येतो खोदून काढला चेंडूला बॅकवर्ड केलेला तोच फटका मिळतील 2 धावा चांगलं रनिंग मिड इन द विकेट संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 29 नाही संदीप त्याला जाऊ त्याला मॅचचं काय गेले खड्ड्यात मॅच आला त्याची ओटी भरले ना बस झाला 29 पन्नान बिनबाद 29 मनोहर आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका हो आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल आणि लक्ष्मण गोरपेकर आहे होऊन एकही बॉल नाही केला पण शून्याचा आणि पहिली ही रनआउट पहिली लागलेली धावचीत पहिला गडी घरात पहिला हादरा पहिल्या विकेटचा पतन प्रभात पहिली गळती गच्चंती पहिली विकेट तडीपार हद्दपार जेर बंद आणि पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रो धाव संख्या 29 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आणि किरवलीचे आली बाबा आयोजक तर नक्कीच इथे ज्यांचं आगमन होत आहे ते सन्माननीय उद्योजक आदरणीय सुनील शेठ पाटील साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय उद्योजक अरुण शेठ पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक आणि या चषकाचे हे दमदार आयोजक नेतृत्व एक डॅशिंग व्यक्तिमत्व सन्माननीय सुनील शेठ पाटील आणि अरुण शेठ पाटील कारण स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक म्हटलं तर दशरथदादा एक नामांकित स्पर्धा आपण नेहमीच पाहतो आणि ती स्पर्धा सध्याच्या घडीला सुरू आहे आजची 3री रात्र आणि या 3ऱ्या रात्रीमध्ये देखील जल्लोष आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक
आदरणीय सुनील शेठ पाटील, आदरणीय अरुण शेठ पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांची उपस्थिती, त्यांचं आगमन या आयोजकांच्या वतीने फटाक्याच्या आतषबाजीने आपल्याला इथे पाहायला मिळाला. सुनील शेठ, Yes, अरुण शेठ, धन्यवाद, दमदार. स्वागत आहे. सुनील शेठ साहेबांना समज करतो की जरा अजून एक इनिंग बघून जा, जेणेकरून गोटे अंपायर. आणि हा येस पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, चांगला फटका, दमदार सचिनला डिबेश कोवॉइनला मिळतील 2 धावा. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट, 1/31. 13 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. एक रंगतदार सामना, अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. उर्वरित बॉल 13, धावा पाहिजे 26. यस, काय नाही, फक्त नशीब त्याची बॅट चाली संदीप पाटलाचे, नाही तर तुमचा सुपडा साफ झाला असता. आणि हा चांगला फटका पुन्हा एकदा संदीप. ये देखो संदीप, वन मॅन शो, वन मॅन आर्मी. नवीन फलंदाज संदीप गोरपेकर, अरुण शेठ गोरपेकर, वास्तविक अरुण गोरपेकर एक चांगला नामांकित गोलंदाज एकेकाळी या संघामध्ये परफॉर्मन्स करायचे. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. स्वर्गीय जी किरवळीची स्पर्धा, मोठी स्पर्धा, त्या स्पर्धेचे दमदार आयोजक नारायण शेठ ग्रुप. अतिशय नामवंत स्पर्धा, महाराष्ट्रामध्ये अव्वल दर्जाची स्पर्धा, ज्या नाईटच्या स्पर्धात होता त्यांना टक्कर देणारी रायगड जिल्ह्यामधील एक नामवंत स्पर्धा, त्याच्या स्पर्धेचे आयोजक आणि गोटे अंपायर शेठ आलेले आहेत. सुनील शेठ भरपूर तुम्हाला देऊ एक दिवस वर्षी चान्स, तुम्ही आम्हाला यावर्षी जाऊ द्या जरा, बघत जमलं तर करू आम्ही तुमची सेटिंग. तुझा प्रॉब्लेम काय, रात्री आम्हाला तर दिसत नाही ना, म्हणून हा प्रॉब्लेम आहे. आता तुला सगळ्या अंगाला चुना चोळायला लागेल पहिला. ये हमारा मजाक चलता है, ये जोडी आहे बाबा, हमारी जोडी, हे 1 जोडी काय असतात, गोल्डन गँग. आता एक गोल्डन मला बघा एका ठिकाणी आला, पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी अंगावर एक पण दागिना, सगळे सोनागर कडगान, मग कसला गोल्डन मॅन. चला नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वतीनं तिसरं षटक प्रगती पथार. 12 मध्ये 25, 12 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 25 रन्स. 12.5 धावांचं इक्वेशन, समीकरण, अस्किंग रन रेट. अतिशय जबरदस्त स्पर्धा गावदेवी धरणा 40+ आयोजित स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत गंगाराम मडवी स्मृती चषक 2025 से अतिशय देखणं जबरदस्त आयोजन. या स्पर्धेचा जर थाटमाट तुम्ही बघितला, संदीप तयार, त्यांना तब्बल कुठल्या 49. व्हॉट क्लास बॅटिंग. पहिला चेंडू फुलटा चेंडू, पुन्हा स्ट्रेट ड्राईव्ह केली, चेंडू जाईल साईड स्क्रीनला. हो, चांगलं फिल्डिंग, कारण राजू काटे जोपर्यंत आहे या मैदानावर तोपर्यंत नारिवली 40+ संघ अजूनही सुस्थितीमध्ये. उर्वरित बॉल राहिले 11 आणि धावा पाहिजे 24. अतिशय रंगतदार, रोमांचक, नाट्यमय, उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक सामना, प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा, मती कुटणीत करणारा, अतिशय सामन्याचा क्लायमॅक्स, जबरदस्त ट्विस्ट, रंजक सामना. आणि राजू काटे सर्व बॉल काढला, कारण जास्तीत स्ट्राईक त्यांनीच रोटेट केलाय. आणि हा पुन्हा एकदा खोदून काढला, चांगला फटका, चेंडू जाईल स्ट्रेट ड्राईव्ह, अफलातून फटका, पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. हो, चेंडू चकवून गेलाय, मिळतील 4 धावा. आणि उर्वरित समीकर राजू काटे यांचा हा दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह, नेत्रदीपक फटका. उर्वरित चेंडू 10 आणि धावा पाहिजे 20. 10 बॉल्स टू गो, नीडेड 20 रन्स. सुनील शेठ पाटील, अरुण शेठ पाटील यांचं इथं आगमन झालंय. अतिशय दिलदार, दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व अशा ज्यांच्या ठिकाणी जो स्थायी भाव. आणि हा ब्लॉक केलाय, जबरदस्त टायमिंग, ग्लोरियस स्ट्रोक, आदिवासी फटा, माथाडी फटका, वडारी फटका. दॅट शुड बी 6. 9 चेंडू आणि धावा पाहिजे 14 धावांची गरज. आणि हा बघूया, यालाच त्याने 21 धावा मारल्या होत्या. संदीप 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. अतिशय सोपा आव्हान आता मध्ये करून ठेवला. यस, पंढरपुरी चाय, एक असतो तंबाखू व पंढरपुरी, त्याच्यानंतर पंढरपुरी चाय.
नो बॉल. आणि हा यस अकोट डाब्याला पुन्हा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. वास्तविक जर बॅकवर्डला गेला असता, जरी स्टेअर केला असता अपरकट, तरी नक्की चेंडू हा कनेक्ट झाला असता. उर्वरित चेंडू 8 आणि धावा पाहिजे 14. जर षटकार नसता लागला तर धरणा 40 संघाचं हे जबरदस्त कमबॅक. यस विकेट किपर वेस्ट इंडिज. अरे 4 माणसं आणि 1 माणूस आहे तो, त्याच्या मागे माणूस उभा करण्याची गरज नाही. सगळा स्वतःचा विकास, शरीराचा विकास, ऑल डेव्हलपमेंट. आणि हा चेंडू जाईल बिहाइंड द विकेट. जास्त मेहनत करू नका प्लीज, स्टॅमिना टिकवून ठेवा. आणि बॉल राहिले 7. धावा पाहिजे किती? 10 धावांची गरज. म्हणजे समीकरण फार सोपं करून ठेवलंय. लास्ट डिलिव्हरी इन थर्ड ओव्हर. 7 चेंडू 10 धावा. 7 बॉल्स टू गो, नीडेड 10 रन्स. अतिशय रोमांचक वातावरण. क्रिकेटचा चाललेला मत, ज्वर, नशा, कैप, धुंदी, झिंग, अंमल, कोमाडपाडा. कुपाडमाडा नाही तर काय आहे. याच्यानंतर रात्री आम्ही तिकडे जाऊ किरवलीला, कपच्या वे. आणि नंतर मात्र काल्याचं कीर्तन 17 तारीख. आणि हा यश शॉर्ट पेस हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा आक्रमक फटका आणि मिळते 6 धावा. आणि सामना जवळ विजयाचे बोहळ्यावर, विजयाचे ढोळे, विजयाची चावल. नारवली 40 संघाचं हे दमदार प्रदर्शन, एक्झिबिशन परफॉर्मन्स, जबरदस्त प्रात्यक्षिक, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय बोथ द बॅट्समन मिस्टर राजू काटे अँड संदीप गोरपेकर. आणि दोन्ही या षटकामध्ये तब्बल केले 21. काय जबरदस्त बॅटिंग, अफलातून फलंदाजी, तोडफोड फलंदाजी, षटकार चौकारांची आतषबाजी, बोचार. 6 मध्ये 4. शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. आणि हा कंपल्सरी चेसिंग आहे. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळी जावं लागेल. शेवटचा गोलंदाज महेंद्र, राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू फुलटा चेंडू. पुन्हा एकदा सामना जवळ फिनिश केलाय. नारिवली 40 संघाचा दमदार विजय. आणि पराभवाच्या आणि धरणा 40 संघाचा बाजार उठवलेले आहे. या जाऊ द्या तर संदीप पाटीलच्या पिंडाला धोवून मी आता सगळेजण. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच वन मॅन शो राजू काटे, ज्याने धावा जमविल्या. 37 धावांची मॅरेथॉन इनिंग, वादळी फलंदाजी, जबरदस्त प्रदर्शन केलं. आणि प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंड्या, त्यांना देशा संघाला दिला व्हाईट वॉश, ज्याला मराठीमध्ये म्हणतात धोबी पछाड. यस यस यस, नक्कीच नक्कीच. तर इथे आपण सन्मान घेतोय आदरणीय उद्योजक आणि खऱ्या अर्थाने राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव, सन्माननीय अरुण शेठ पाटील किरवली यांचा शुभ सन्मान. त्याचबरोबर सुनील शेठ पाटील, खऱ्या अर्थाने वेलात वेल काढून हे दोन्ही व्यक्तिमत्व इथे उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचा आम्ही सत्कार घेतोय.